मी प्राध्यापक प्रमोद सायंकार आपलं सर्वांचं एकदा स्वराज एज्युकेशन अकॅडमीमध्ये मी स्वागत करतो। चला आपण शिकत आहोत चेंज द वॉइस आणि चेंज द वॉइस मध्ये आपण शिकत आहोत ॲक्टिव्ह वेजचं पॅसिव्ह वेजमध्ये किंवा पॅसिव्ह वेजचं ॲक्टिव्ह वेजमध्ये रूपांतर कसं करायचं। त्यामध्ये आपण शिकत आहोत आजचा जो आहे तो तिसरा प्रकार आहे, तो म्हणजे कोणता तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स। आपण स्टेप बाय स्टेप शिकतो आणि इझी टेक्निकनी शिकतो, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक स्वराज एज्युकेशन अकॅडमीमध्ये आलेला जो भाग आहे तो प्रत्येक भाग तुम्हाला समजला पाहिजे। त्या अनुषंगानेच आपण अशा प्रकारे शिकतो। तर आजची स्टेप आहे तिसरी, ती म्हणजे कोणती तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स। आणि प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये आपण शिकणार आहोत म्हणजे प्रेझेंट परफेक्ट टेन्सचे ॲक्टिव्ह वेजचे काही सेंटेन्स राहणार आहे ते पॅसिव्ह वेज मध्ये कसे करायचे किंवा पॅसिव्ह वेजचे जे सेंटेन्स असतात ते ॲक्टिव्ह वेज मध्ये कसे करायचे हे आपण सगळं आज शिकून घेणार आहोत। तर बघा त्याचं कन्स्ट्रक्शन कसं आहे, लिहून घेतलेलं आहे आपण। ऑब्जेक्ट प्लस हॅव बीन ऑब्लिक हॅज बीन प्लस V3 प्लस एक्सटेन्शन प्लस बाय प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट। इथे एक्सटेन्शन मी पूर्ण न लिहिता शॉर्ट मध्ये EXT फक्त लिहिलेलं आहे, ते तुम्ही समजून घ्यायचं। एक्सटेन्शन प्लस बाय प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट, अशा प्रकारे हे कन्स्ट्रक्शन आपण लिहून घेतलेलं आहे। आणि या कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून या कन्स्ट्रक्शनच्या मदतीने हेल्पने आपल्याला दिलेलं सेंटेन्स आपल्याला सोडवायचं आहे। चला तर आपण सुरुवात करूया। सर्वप्रथम तुम्हाला इथे दिसत आहे सब्जेक्ट जो की तो दे आहे, दे हॅव वेटेड फॉर मी, अशा प्रकारे इथे सेंटेन्स आलेला आहे। सेंटेन्स प्रेझेंट परफेक्ट टेन्सच आहे ॲक्टिव्ह वेजचं। बघा तुम्हाला इथे दिसत आहे सब्जेक्ट प्लस हॅव ऑब्लिक हॅज प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट, अशा प्रकारे ॲक्टिव्ह वेजचं प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं कन्स्ट्रक्शन आहे। आणि पॅसिव्ह वेजचं कन्स्ट्रक्शन हे आहे, जो की मी ते तुम्हाला इथे लिहून दिलं आहे। तर या माध्यमातून आपल्याला सर्वात पहिले सेंटेन्स करायचं आहे। बघा कन्स्ट्रक्शन काय म्हणत आहे इथे, सर्वप्रथम वाक्याच्या सुरुवातीला तुम्हाला कर्म घ्यायचे आहे म्हणजेच ऑब्जेक्ट घ्यायचे आहे। तेव्हा आपण काय लिहून घेऊया, सर्वात पहिले इथे ऑब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे। मग ऑब्जेक्ट घेत असताना सर्वप्रथम तुम्ही सेंटेन्स रीड करून घ्या। बघा दे हॅव वेटेड फॉर मी, मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलं होतं, बरोबर आहे, आता पण सांगतो की ऑब्जेक्ट हे क्रियापदाच्या नंतर लगेच लागलेलं असते, म्हणजे जो काही भाग असतो तो ऑब्जेक्टचा असतो। तर इथे बघा इथे तुम्हाला वर्ब म्हणजे क्रियापद दिसत आहे वेटेड, याच्या नंतरचा भाग हा ऑब्जेक्ट मध्ये आहे। तर बघा इथे फॉर मी, तर फॉर मी एवढं सारं ऑब्जेक्ट असू शकत नाही, तुम्ही इथे फॉर लिहिलं ऑब्जेक्ट म्हणून, तर त्यासमोर तुम्हाला ऑक्झिलरी वर्ब घ्यायचा आहे, तर ते कशा पद्धतीने येईल, बरोबर आहे, त्याच्यामुळे हे ऑब्जेक्ट असू शकणार नाही। या शब्दाला तुम्हाला सोडून द्यायचं, थोड्या वेळासाठी तुम्हाला काहीतरी याच्याकडे इग्नोर करायचं आहे, दुर्लक्ष करायचं आहे, अवॉइड करायचं आहे। मग जो त्याच्यानंतरचा इथे तुम्हाला शब्द दिसत आहे इथे मी, तर मी हे कशाची तरी विभक्ती आहे, ठीक आहे, तर नक्कीच हे ऑब्जेक्ट इथे असणार आहे। तर मग मी ही कशाची विभक्ती आहे, तर मी हे कशाची विभक्ती आहे, आयची द्वितीय विभक्ती आहे मी। त्यामुळे आपल्याला इथे मी तुम्हाला अनेक वेळा सांगितलेलं होतं की द्वितीय विभक्ती येत असेल तर तुम्हाला प्रथमा विभक्ती करायची आहे, प्रथमा विभक्ती येत असेल तर द्वितीय विभक्ती करायची, म्हणजे नॉमिनेटिव्ह येत असेल तर ऑब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह येत असेल तर नॉमिनेटिव्ह। त्यामुळे ते मी असल्यामुळे याची प्रथम विभक्ती आपल्याला इथे आय करायची आहे, त्यामुळे आपण इथे लिहून घेऊया आय। कारण की तुम्ही इथे मी जर लिहिलं जशाना तशीच जर ती विभक्ती ठेवली तर मी तुम्ही करून पहा, इथे मी जर ठेवलं तर त्यासोबत हॅव बीन किंवा हॅज बीन जुळणार का, वाटते का तुम्हाला, नाही जुळत। मग आणि रूल सांगतो ना आपल्याला की त्याची प्रथम विभक्ती करायची म्हणून, त्यामुळे आता बघा इथे ऑब्जेक्ट असल्यामुळे आपण ऑब्जेक्ट लिहिलेला आहे। त्यानंतर कर्म घेतल्यानंतर तुम्हाला त्या कर्मासोबत आवश्यकतेप्रमाणे योग्य ते ऑक्झिलरी वर्ब घ्यायचा आहे, हॅव बीन ऑब्लिक हॅज बीन। मग आय सोबत हॅव बीन येणार की हॅज बीन येणार, तर आय सोबत हॅव बीन येत असते, त्यामुळे आपण ती लिहून घ्यायचं आहे हॅव बीन प्लस थर्ड फॉर्म ऑफ दी वर्ब, क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापद इथे तुम्हाला वेटेड दिसत आहे, त्यामुळे हेच क्रियापद इथे पण आहे। प्रेझेंट परफेक्ट टेन्सचं जर सेंटेन्स आलं त्यामध्ये ऑलरेडी क्रियापदाचं तिसरं रूपच असते, ते उचलायचं आणि तिथे ठेवून द्यायचं वेटेड, ठीक आहे, प्लस एक्सटेन्शन। आता एक्सटेन्शन आहे का इथे, तर हो आहे, क्रियापदा नंतरचा जो भाग होता फॉर म्हणून हा एक्सटेन्शन मध्ये इथे आहे, त्यामुळे तुम्हाला इथे
ते लिहून घ्यायचं एक्सटेन्शन फॉर. प्लस बाय, बाय हा शब्द लिहायचा आता, प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट, क्रियापदाचे कर्त्याची द्वितीय विभक्ती. कर्ता इथे दे, देची द्वितीय विभक्ती काय आहे, देम आहे. बघा, आय हॅव बीन वेटेड फॉर बाय देम. अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे तयार झालेलं आहे. हे पॅसिव्हचं सेंटेन्स आपण तयार करून घेतलेलं आहे आणि हे ऍक्टिव्हचं सेंटेन्स इथे होतं. परत एकदा मी तुम्हाला एक दुसरं सेंटेन्स सांगतो. He has sold the car. बघा, ही हॅज सोल्ड द कार. सोल्ड, सोल्ड म्हणजे काय होते, विकला, विकली, विकले. आता सोल्ड हा कशाचा फॉर्म आहे, सेकंड फॉर्म किंवा थर्ड फॉर्म, तर सेलचा. SELL सेल म्हणजे विकणे आणि त्याचा दुसरा आणि तिसरा फॉर्म आहे सोल्ड. आता बघा कसं करायचं आहे, या कन्स्ट्रक्शन नुसारच करायचं आहे. सर्वप्रथम घ्यायचा आहे ऑब्जेक्ट, जो की ऑब्जेक्ट इथे तुम्हाला दिसत आहे, द कार, लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर हॅव बीन ऑब्लिक हॅज बीन पैकी इथे घ्यायचं आहे हॅज बीन, प्लस क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापद इथे सोल्ड आहे, ऑलरेडी तेच लिहून घ्यायचंय तुम्हाला जशाना तसं. एक्सटेन्शन, एक्सटेन्शन आहे का, नाही आहे त्यामुळे लिहायचं नाही, असेल तर लिहायचं. प्लस बाय, बाय हा शब्द तुम्ही इथे घेऊन घ्यायचा आहे आणि प्लस सब्जेक्ट टू कन्वर्ट, कर्त्याची द्वितीय विभक्ती. कर्ता इथे ही, हिची द्वितीय विभक्ती इथे ही. ह्या विभक्ती वगैरे तुम्हाला पाठ पाहिजे, त्याशिवाय तुम्हाला सेंटेन्स बनवता येणार नाही. म्हणजे महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये किती आहे, कन्स्ट्रक्शन सर्वप्रथम पाठ पाहिजे, विभक्त्या पाठ पाहिजे आणि वर्ब. ठीक आहे, सगळं तुम्हाला येऊन जाईल, करता येते. बघा, द कार हॅज बीन सोल्ड बाय हिम. अशा प्रकारे हे सुद्धा सेंटेन्स इथे आपण बनवून घेतलेला आहे. मी आशा करतो की तुम्हाला हा जो तिसरा प्रकार आहे हा सुद्धा तुम्हाला नक्कीच समजला असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला तशी कमेंट करा, आणि नसेल समजला तर तुम्ही मला, मी नंबर दिलेला आहे त्यावर कॉल करून तुम्ही मला विचारू शकता किंवा मेसेज करू शकता. इथेच आपण हा प्रकार थांबूया. धन्यवाद.